हाय फ्रेंड्स, प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। साबुदाणा जराही न शिजवता सोप्या पद्धतीने तिप्पट आणि चौपट फुलणारे, तोंडात टाकताच विरघळणारे पांढरे शुभ्र साबुदाण्याचे पळीपापड कशी बनवायचे ते बघणार आहे। चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करू। हे इथं भांडं घेतलेलं आहे। एका भांड्यामध्ये आपण 2 वाट्या साबुदाणा घेणार आहे। आणि आता तो स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचा आहे। त्याच्यातली जी घाण असते, धूळ वगैरे असते ती निघून जाते। त्यासाठी आपण स्वच्छ या पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचं आहे। जास्त जोर लावून धुवायचं नाही, अलगदच आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। आता हे पाणी आपण काढून टाकू। तर इथं आपला साबुदाणा चांगला धुवून झालेला आहे। त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत। आता हा साबुदाणा बुडेल इतपतच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही आहे, साबुदाणा बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे। आता आपण हा 10 तासासाठी भिजत ठेवणार आहोत। तुम्ही 6 ते 7 तास हा भिजत ठेवला तरी पण चालेल। आता हा आपण 10 तासासाठी भिजत ठेवलेला होता। तर बघू शकता किती साबुदाणा छान असा भिजला आहे, छान फुलला आहे। आणि असं दाबला की मऊ लागायला लागले हाताला, म्हणजे आपला साबुदाणा छान असा भिजला आहे। आता आपण गॅसवरती आता ह्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता। तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीनेच साबुदाणा घ्याल, त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता एका वाटीला 6 पट पाणी घ्यायचं आहे। तर मी 2 वाट्या साबुदाणा घेतला होता, तर 12 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। त्याच ज्या वाटीने साबुदाणा घेतला ना त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे। आता 12 वाट्या मी पाणी इथं गरम करत ठेवलेलं आहे। आणि पाणी चांगलं उकळलं की गॅस आपण बंद करून घेणार आहोत आणि हा साबुदाणा त्यामध्ये घालून घेणार आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला, फक्त पाणी तेवढं गरम करून घ्यायचं आहे। आता हा साबुदाणा आपण सगळा त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि चांगला असा हलवून घेणार आहोत। तुम्ही गॅसवरनं भांडं बाजूला केलात आणि घातलात तरी पण चालेल। मी गॅसवरती घातलेलं आहे, पण गॅस बंद केलेला आहे। आता हे भांडं आपण गॅसवरून साईडला उतरून ठेवू। आणि परत एकदा आपण चांगलं असं हलवून झाकण ठेवून रात्रभर आपण हे असंच ठेवणार आहोत। आता रात्रभर आपण हे गरम पाण्यामध्ये ठेवल्यानंतर सकाळी बघू शकता तुम्ही साबुदाणा ट्रान्सफर झालेला दिसतोय, म्हणजे असं पारदर्शक झालेला आहे। तर आता आपण हे मिक्सरला थोडं थोडं घालून बारीक करून घेणार आहोत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं थोडं घालून बारीक करून घेणार आहोत। हे साबुदाण्यातलंच आपल्याला पाणी वापरायचं आहे, बाकी बाहेरचं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं नाही आहे, तेच पाणी वापरायचं आहे। आणि हे प्रमाण बरोबर आहे। एका वाटीला
6 वाट्या पाणी घालायचं आहे. आता मी इथे 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे, तर 12 वाटे मी पाणी घातलेलं आहे. याच्यामध्ये बाहेरचं दुसरं पाणी घालायची काहीच गरज पडत नाही. तर असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हे आपण थोडं थोडं घालून सगळं बारीक करून घेणार आहोत. हे बाकीचं पण आपण सगळं करून घेणार आहोत. आता इथं आपलं हे एवढं बनवून तयार झालेलं आहे. आता हे चांगलं पण असं हलवून घेऊ आणि त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत. थोडंसं मीठ आपल्याला कमीच घालून घ्यायचं आहे, कारण हे पापड सुकले ना की मीठ त्याच्यामध्ये जास्त लागतं. त्यामुळे थोडंसं आपण जरा घालतानाच कमी घालायचं आहे. जरा टेस्ट करून बघायचं आहे थोडं, जर आपल्याला कमी वाटलं तरच घालायचं आहे. तर मला अजून थोडं कमी वाटते म्हणून मी मीठ घालून घेते याच्यामध्ये थोडं. ते चांगलं हलवून आपण आता इथं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पापड घालण्यासाठी. आता हे आपण पापड घालून घेऊ. हे पळीने थोडे जाडच घालायचे आहेत, कारण ते सुकल्यानंतर एकदम पातळ होतात. मी प्लॅस्टिक ओढणी घातलेली आहे, वरती प्लॅस्टिक घातलेलं आहे आणि मग पापड घालायला घेतलेले आहे. जास्त पातळ घालायचं नाही, जाड जाडच घालायचं आहे. नंतर सुकल्यावरती ते एकदम पूर्ण पातळ होतात. तुम्ही एका वाटीचे केलं तरी पण खूप होतात. जास्त मेहनत लागत नाही आहे. एकदम न शिजवता आपला साबुदाणा छान हे पापड असे बनवून होतात. आता एवढे आपले हे 2 वाटीचे पापड बनवून झालेले आहेत. आता इथे पापड सुकून तयार झालेले आहेत. बघू शकता किती पातळ असे आपले पापड तयार झालेले आहेत. म्हणून घालतानाच आपल्याला जाड घालायचे आहेत, म्हणजे नंतर सुकल्यावरती ते पातळ दिसतात. कडक उन्हात 2 दिवस आपण हा सुकून घेतलेला आहे. आता आपण हा तळून बघणार आहोत. तर बघू शकता किती छान असे हे तिप्पट चौपट असे हे फुललेले आहेत आणि छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत पापड. तोंडात टाकताच विरघळतील असे हे पापड तयार झालेले आहेत आपले. जास्त मेहनत लागत नाही, कमी मेहनतीमध्ये हे आपले पापड बनवून तयार होतात. आणि छान पांढरे शुभ्र पण आपले हे पापड दिसतात. बघू शकता किती छान असे फुललेले आहेत. मी तुम्हाला एक असं तोडून दाखवते. तर आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की किती खुसखुशीत असे पापड आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.